गरज सरो वैद्य मरो हीच भाजपची भूमिका. सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांचा फोन, मात्र बच्चू कडूंचा प्रहार. देवेंद्र फडणवीस यांनी मला सत्तेसाठी फोन केला होता, मात्र माझ्या मतदारसंघासाठी काही मदत हवी आहे का, काही निधी हवा आहे का, यासाठी कधीही फोन त्यांनी केला नाही. किंबहुना मित्रता टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकदाही मला फोन केला नाही. त्यामुळे गरज सरो आणि वैद्य मरो ही भाजपची नेहमीची भूमिका असल्याची टीका करत बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. जाती धर्माकडे एकंदरीत निवडणूक नेण्याचा परिणाम झाला, त्यामुळे माझा पराभव हा तांत्रिक पराभव आहे. EVM मशीनचा हा त्यात सहभाग आहे. माझी गफलत झाली, मात्र मी पराभूत झालो असलो तरी माझा वेग आता वाढेल. मला पराभूत झाल्यावर ही आनंद आहे, कारण मी दिव्यांगांसाठी काम करतोय, अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडू यांनी आपल्या पराभवाची कारणं सांगत EVM मशीनला जबाबदार ठरवलं आहे. राज्यात दिव्यांगांचे लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहोत. त्यात दिव्यांग, शेतमजूर, शेतकऱ्यांसाठी सतत कार्यरत राहण्याचा विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात पैसा आणि जात माझ्या विजयाच्या वाटेत आली. विरोधकांनी बच्चू कडूला टार्गेट करून अभियान राबवलं. तसेच भारतीय जनता पार्टी म्हणजे गरज सरो वैद्य मरो, मलाही याचा अनुभव आला आहे आणि त्यांच्या मदतीसाठी फडणवीस यांचा फोन येतो. मात्र त्यानंतर ते बच्चू कडूंना विसरले आहेत. नाराजीचं कारण असं आहे तर कदाचित एकनाथ शिंदे फुटले नसते, बंडखोरी केली नसती तर सत्ता आली नसती, आणि सत्ता जर आली नसती तर लाडकी बहीण नाही आली असती. आणि सत्तेमुळं आज जो घोटाळा करता आला काही प्रमाणात, तो एकनाथ शिंदेजीच्याच पायथ्यावर पडला. म्हणजे जर थोडे कट टू कट आले असते, भाजपनं फार चांगलं काम केलं. एक काम या राज्यातला विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. दुसरं, मित्र पक्षाची तानातानी सोडून दिली की तुम ज़्यादा मत बजाओ, तुम्हारे सिवा भी सरकार बन सकते आहे, अशा आकडेवारीत भाजपा येऊन गेली. त्याच्यानं भाजपचा धर्म आहे गरज सरो वैद्य मरो, त्याच्यानं ते करणार. त्या भाजपने जसं मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणायचे का मी फोन केला होता आणि माझ्या एका फोनवर बच्चू भाऊ आले, तर त्या मागचा जो त्यांचा सत्तेबद्दलचा फोन होता, त्यानंतर त्यांचा एकही फोन कामासाठी नाही आला किंवा तुमच्या मतदारसंघासाठी काय पाहिजे याच्यासाठी कधी फोन केला नाही. तर त्याच्यानं धोरण एकंदरीत तेच आहे का सत्तेसाठी फोन करता आला देवेंद्रजीला, तर मित्रता टिकवासाठी एखादा फोन केला असतं तर बरं वाटलं असतं. हो, पण एकनाथ शिंदेची तोंडी झाली की एकनाथ शिंदेने तोंडी केली? मी शिंदेसाहेबाला सांगत होतो, बरेच डाव सांगितलं होतं का तुमचा कोंडी करण्याचा प्रश्न हे होईल. कारण शिंदेसाहेब एकमात्र मुख्यमंत्री असे होते तर तो सामान्य माणसाचा ताईत बनण्याच्या विचाराची त्यांची वाटचाल होती. 2 वाजतासुद्धा सामान्य माणसाला भेटणारा पहिला मुख्यमंत्री मी पाहत होतो. आणि त्याच्यामुळं भाजपला कदाकाळी असं वाटलं होतं का शिंदेसाहेबाला आपण थोडं दाबून ठेवू, पण ते सत्तेत असताना दाबू शकले नाही, पण त्याचं काम बोलत होतं. त्याच्यानं ते कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता. आखरी भाजपला एक हाती सत्ता घ्यायचीच आहे आणि तो घेणार, हे काही ते वाईट नाही, प्रत्येक पक्ष ते करणारच आहे. त्याच्यानं मित्रता किंवा केलेलं काम किंवा असलेले ऋण हे राजकारणात फार पाहिलं जात नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.